नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भगवंतांची अमृतमय वाणी धम्मदेशना आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो। धम्मपदाच्या द्वारा आपण भगवंताची अमृतमय वाणी श्रवण करत आहोत। यापूर्वीच्या वग्गामध्ये अत्तवग्गो या संदर्भामध्ये आपण धम्मदेशना श्रवण केली होती। आज या देशनेमध्ये आपण लोकवग्गो या संदर्भामध्ये धम्मदेशना श्रवण करणार आहोत। भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं जो हीन धर्म आहे, अकुशल धर्म आहे, या अकुशल धर्माचं, हीन धर्माचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करू नये। मग हीन धर्म कोणते, अकुशल धर्म कोणते? तर आपल्या कायद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा जे काही अकुशल कर्म मनुष्य करत असतो, तर अशा प्रकारच्या अकुशल धर्माला भगवंताने हीन धर्म, अकुशल धर्म असं म्हटलेलं आहे। मग कायद्वारा मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो। शरीराच्या द्वारा हे कर्म मनुष्याने करू नये। वाणीच्या द्वारा मनुष्य खोटं बोलतो, निंदानालस्ती करतो, चहाडी चुगली करतो, व्यर्थ बडबड करतो। ही वाणीद्वारा मनुष्याने अकुशल कर्म करू नये। राग, द्वेष आणि लोभ मनाच्या द्वारा मनुष्य उत्पन्न करत असतो। तर हे पृथक व्यक्तींचे हीन दर्जाचे अकुशल धर्म आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। या अकुशल धर्मामध्ये आपण कधीही आपल्या जीवनामध्ये पडू नये। प्रमादपूर्वक आपण जीवन जगू नये। आपण उत्साहपूर्वक जीवन जगलं पाहिजे, कारण प्रमादामध्ये पडल्यामुळे, प्रमादामध्ये आपण जीवन जगत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही। म्हणून प्रमादाला, आळसाला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसे केलं पाहिजे आणि उत्साहपूर्वक आपण जीवन जगलं पाहिजे। ज्या काही चुकीच्या धारणा आहे, व्यर्थच्या धारणा आहे, व्यर्थ संकल्पना आहे, विचिकित्सेच्या संकल्पना आहे, ज्या की मनुष्याला अधोगतीकडे घेऊन जात असतात, तर अशा प्रकारच्या चुकीच्या धारणेमध्ये आपण कधीही पडून राहू नये। कारण अशा प्रकारच्या चुकीच्या धारणेमध्ये जर आपण पडून राहिलो तर जन्म आणि मृत्यू हे जे आवागमनांचं चक्र आहे, या आवागमनांच्या चक्रामध्ये मनुष्य पडत असतो आणि अनंत दुःखाला तो प्राप्त होत असतो। आणि जन्म आणि मृत्यू हे जे काही भवचक्र आहे, या भवचक्राला आपल्या प्रज्ञेच्या द्वारा आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। कारण प्रज्ञेच्या द्वारा आपण आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा जर नष्ट करू, कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभवतृष्णा असेल, या सर्व प्रकारच्या तृष्णेला, विकाराला जर आपण नष्ट केलं असेल तर मानवी जीवनाचं हे जे भवचक्र आहे, या भवचक्राला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो आणि निर्वाणगामी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो। संसारामध्ये जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारचं प्रमादयुक्त आपण जीवन जगू नये। कारण प्रमादामध्ये आपण जीवन जगत असेल, आळसामध्ये आपण पडत असेल, दीर्घ उद्योगी जर आपण नसेल, तर शारीरिक आणि मानसिक ह्या दोनही प्रकारची हानी आपल्या जीवनामध्ये आपली होऊ शकते। आणि त्यामुळे प्रमादामध्ये, आळसामध्ये आपण कधीही जीवन जगू नये। सुचरित धर्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे। म्हणजे ज्या धर्माचं अनुसरण केलं असता आपल्याला सुख प्राप्त होते, आपल्या जीवनामध्ये सुख मिळते, अशाच प्रकारच्या सुचरित धर्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे। दुश्चरित धर्माचं आपण कधीही आचरण करू नये। कारण सुचरित धर्माचं आपण आचरण करत असेल तर हे मानवी आपलं जे जीवन आहे हे अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनाला अनित्य समजून आपण केवळ चांगलं कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। आणि जो दुश्चरित धर्म आहे, जो अकुशल धर्म आहे, वाईट धर्म आहे, पापमय मार्ग आहे, या सर्व प्रकारच्या पापमय मार्गाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसे केलं पाहिजे। कारण अशा प्रकारे जर आपण सुचरित धर्माचं अनुसरण करून जर जीवन जगत असेल तरच खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो।
अन्यथा आपल्या जीवनामध्ये कधीही आपण सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून सुचरित धम्माचं अनुसरण करून दुश्चरित धम्माला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. कारण अशा प्रकारचा जीवन जगणारा मनुष्य जर सुचरित धम्माचं अनुसरण करत असेल तर तो वर्तमान काळामध्ये तर सुखपूर्वक जीवन जगतच असतो, परंतु मृत्यूच्या नंतर सुद्धा तो सुगतीला प्राप्त होतो, सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सुचरित धम्माचं अनुसरण करणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. संसारामध्ये जीवन जगत असताना या संसाराला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण आपलं मानवी जीवन भगवंत असे म्हणतात की अनित्य आहे, नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. अगदी ज्याप्रमाणे पाण्याचा बुडबुडा निर्माण होतो, अनेक क्षणामध्ये नष्ट होत असतो, अगदी तशाच प्रकारे माणसाचं जीवन सुद्धा म्हणजे मनुष्य जन्मास येतो आणि मृत्यूला प्राप्त होत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध कोणीही जाऊ शकत नाही. तरी सुद्धा भगवंत असे म्हणतात की या सत्याला आपण जाणलं पाहिजे, या सत्याला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण या सत्याला आपण जाणत असेल, समजून घेत असेल आणि त्यानुसार जीवन जर आपण जगत असेल की माझं जीवन अनित्य आहे, माझं जीवन क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे मला मिळालेलं जे काही आयुष्य आहे त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, अशा प्रकारची भावना जर आपण धारण केली असेल तर निश्चितपणे आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो आणि या मानवी जीवनाच्या सत्यतेला आपण समजून घेऊ शकतो. ज्याप्रमाणे राजांचा रथ अत्यंत सजलेला असतो, परंतु तो रथ सुद्धा म्हणजे शेवटी नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. अगदी तशाच प्रकारे आपला जो शरीर आहे, हे शरीर जे आपण सजवत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या विलेपनाने, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे प्रसाधनाने किंवा अलंकाराने, कपड्यांनी, परंतु एक दिवस मात्र हे शरीर नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे. आणि त्यामुळे या नाशवंत देहाला सजवणत बसण्यापेक्षा किंवा सजवण्यापेक्षा आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. कारण अज्ञानी मनुष्य, मूर्ख मनुष्य, अडाणी मनुष्य या नश्वर शरीराच्या प्रती आसक्ती करत असतो, लोभामध्ये राहतो आणि आसक्तीमध्ये, लोभामध्ये पडत असल्यामुळे तो दुःखाला प्राप्त होतो. परंतु ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य या शरीराला राजरथाप्रमाणे नश्वर समजतो, क्षणभंगूर समजतो आणि या नश्वर शरीराने तो कुशल कर्म करतो, पुण्य प्राप्त करतो आणि आपल्या प्रज्ञेला जागरूक करत असतो. ज्या मनुष्यांची प्रज्ञा जागरूक आहे, जो मनुष्य सतर्क आहे किंवा संप्रजनयुक्त अवस्थेने तो जीवन जगत आहे, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला पूर्णपणे नष्ट करू शकतो. मानवी जीवन अनेक संस्काराने बनलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की जर पूर्वी आपण प्रमाद करत असेल, आळस करत असेल, अकुशल कर्म करत असेल, परंतु सध्या या स्थितीमध्ये आपण जाणत असेल की अकुशल कर्म करणं वाईट आहे, प्रमाद करणं वाईट आहे, तर अशा प्रकारचा मनुष्य भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे ढगामध्ये म्हणजे ढगांच्या द्वारा चंद्रमा दिसत नसतो, परंतु जेव्हा ढग बाजूला सरतात, दूर जातात, अगदी तो प्रकाशमान होत असतो. अगदी तशाच प्रकारे अगोदर अकुशल कर्म करणारा, प्रमादामध्ये राहणारा मनुष्य जर स्वतःच्या जीवनाला जाणत असेल तर ढग ज्याप्रमाणे दूर जातात, अगदी तशाच प्रमाणे तो सुद्धा अकुशल कर्माला दूर सारतो, नष्ट करतो आणि सुखाच्या अवस्थेला प्राप्त करत असतो. एखादा मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्याचं सुख इतर कोणी झाकू शकत नाही, त्याचं सुख इतर कोणीही म्हणजे रोखू शकत नाही. कारण स्वतः जर आपण अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्याचं सुख स्वतः तो आपल्या कर्मबलाने झाकत असतो. आणि त्यामुळे आपण जर अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करत असेल तर पूर्णपणे आपण त्याला नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि मेघातून मुक्त झालेला चंद्रमाप्रमाणे या जगाला स्वतःच्या कुशल कर्माने, पुण्यकर्माने प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे मानवी जीवन अनमोल आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला हे लाभणारं नाही आहे. त्यामुळे मिळालेल्या जीवनामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म करावे आणि सुखपूर्वक जीवन जगावे. हा जो संपूर्ण संसार आहे, भगवंत असे म्हणतात की असंख्य लोक अज्ञानामध्ये जीवन जगत असतात, आंधळ्याप्रमाणे लोक जीवन जगतात. या इहलोकामध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक मनुष्य आंधळेपणाने, अज्ञानामुळे, कर्मकांडामुळे अनेक प्रकारच्या अकुशल भावनेमध्ये दुःखपूर्ण जीवन जगत असतो. परंतु जो मनुष्य आपल्या मनातील आंधळेपणाला
पूर्णपणे नष्ट करतो, नाहीसं करतो आणि प्रज्ञेला प्राप्त करतो, तर तो मनुष्य ज्याप्रमाणे जाळ्यामध्ये अडकलेला एखादा पक्षी असेल आणि जेव्हा तो जाळ्यातून मुक्त होतो आणि स्वच्छंदपणे या निसर्गामध्ये तो विहार करतो, अगदी तशाच प्रकारे अकुशल कर्माच्या भावनेमधून, अंधश्रद्धेच्या भावनेमधून, अज्ञानाच्या जाळ्यामधून, आंधळेपणामधून जो मनुष्य मुक्त होत असतो, तर तो स्वतंत्र पक्षाप्रमाणे या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगतो. हंस पक्षी सूर्याप्रमाणे आकाशामध्ये परिभ्रमण करत असतो. अगदी त्याचप्रमाणे या संसारामध्ये रिद्धी बलाला प्राप्त करणारा जो योगी आहे, आपल्या पुण्यकर्माने, आपल्या कुशल कर्माने स्वर्गाची प्राप्ती करत असतो, अर्थात तो सुखाला प्राप्त करत असतो. अगदी तशाच प्रकारे एखादा मनुष्य जी मारसेना आहे, या मारसेनेला म्हणजे रागाला, द्वेषाला, लोभाला आणि मोहाला, मीपणा, अहमपणा या सर्व प्रकारच्या विकाराला तो नष्ट करतो आणि निर्वाणगामी अवस्थेला तो प्राप्त करत असतो. कारण निर्वाणगामी अवस्था ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. निब्बानं परमं सुखं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे निर्वाण हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ सुख आहे. निर्वाणासारखं सुख या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. आणि त्यामुळे निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त करण्याचा आपण एक सम्यक संकल्प आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारचे अकुशल कर्म मनुष्य करत असतात. परंतु जो मनुष्य खोटं बोलतो, खोटं बोलून ठगवत असतो, फसवत असतो, किंवा आपल्या वाणीच्या बलाने तो दुसऱ्यांवरती कुरघोडी करत असतो, तर अशा प्रकारचा मनुष्य खोटं बोलून, निंदानस्ती करून, व्यर्थ बडबड करून या संसारामध्ये तो दुःखाला प्राप्त होत असतो. तो कोणत्याही प्रकारचं जे त्याचं अकुशल कर्म आहे, पाप कर्म आहे, त्या पाप कर्माला तो रोखू शकत नाही. कारण त्याचे अकुशल कर्म त्याला कधीही रोखू शकत नाही त्या कर्माला, किंवा त्या कर्मापासून तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे लोकांना फसवून, लोकांना लुबाडून अशा प्रकारचं कोणतंही अकुशल कर्म, वाईट कर्म आपण करू नये, जेणेकरून त्या कर्मापासून आपण कधीही मुक्त होणार नाही. जे कंजूस लोक असतात, जे कृपण लोक असतात, तर ते कृपण लोक, कंजूस लोक दानाची कधीही प्रशंसा करत नाहीत. कारण अशा प्रकारचे लोक देव लोकामध्ये कधीही जाऊ शकत नाही. ते दानाची प्रशंसा करत नाहीत, ते स्वतः दान देत नाहीत, आणि कोणी जर दानकर्म करत असेल तर त्याला दानकर्म करूसुद्धा देत नाहीत. परंतु जे ज्ञानी लोक असतात, प्रज्ञावान लोक असतात, दानाची प्रशंसा करतात, दानकर्म करतात, दानाचं अनुमोदन करतात, तर अशा प्रकारचे मनुष्य सुगतीला प्राप्त होत असतात. आपल्या जीवनामध्ये सुखाला ते प्राप्त होऊन देवता गतीला प्राप्त होत असतात. म्हणजे दानाचं अनुमोदन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण दानाचं अनुमोदन करण्यासाठी सुद्धा मनाची एक मानसिकता जी लागते ती अत्यंत प्रसन्न असावी लागते, आनंदी असावी लागते. आणि निर्मळ चित्ताचा असणारा मनुष्यच केवळ दानाचं अनुमोदन करू शकतो. कंजूस मनुष्य, द्वेषी मनुष्य, रागिष्ट मनुष्य, लोभिष्ट मनुष्य कधी दानाची प्रशंसा करू शकत नाही. त्यामुळे तो दुःखाला प्राप्त होत असतो. परंतु जो दानाची प्रशंसा करतो तो निश्चितपणे सुखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आपण दानाची नेहमी प्रशंसा केली पाहिजे. दानकर्म करून पुण्य संपादन केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य आपल्या लोभाच्या द्वारा अनेक प्रकारे सुखाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु बुद्ध असे म्हणतात की एखादा राजा किंवा एखादा व्यक्ती या संपूर्ण पृथ्वीवरती, या संपूर्ण जगावरती जरी अधिराज्य संपादन करत असेल, राज्य मिळवत असेल, तरी तो खऱ्या अर्थाने या जगाचा स्वामी नाही आहे. परंतु एखादा मनुष्य आपल्या विकारावरती विजय मिळवत असेल, आपल्या विकाराला तो पूर्णपणे नष्ट करत असेल आणि श्रोतापन्न फळाला तो प्राप्त करत असेल, तर खऱ्या अर्थाने तो आपल्या जगाचा म्हणजे स्वतःच्या चित्ताचा स्वामी आहे. आणि तोच खरा स्वामी आहे, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे भौतिक आपल्याकडे कितीही असेल, भौतिक धनसंपदा आपल्याकडे असेल, किंवा भौतिक आपण कुठल्याही प्रकारचं धन प्राप्त करत असेल, तर त्याला विशेष महत्त्व भगवंताने दिले नाही आहे. आणि त्यामुळे मनाच्या मानसिकतेला परिशुद्ध करून, निर्मळ करून आपण जी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो, तर तीच अवस्था आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी, आनंद प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि मानवी मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे.
आणि एक सुखपूर्वक मार्ग आपल्या जीवनामध्ये अनुक्रमित केला पाहिजे, मार्गक्रमण त्याचं आपण केलं पाहिजे आणि त्या मार्गक्रमणाच्या द्वारा आपण आपलं जीवन सुखपूर्वक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या मंगलमय प्रसंगी एवढीच धम्मदेशना देऊन आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांना आयुष्यपूर्ण सुखाने बलप्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ.